टाकण्यास सज्ज जयेश आणि खेळण्यास सज्ज योगेश. बालिक मार्फत तयार. राईट आर्म तर 1+1 भेटते. धावा संख्याचा श्रीगणेश होतोय. धावा संख्या होतोय तर 2. माफ करा, लेफ्ट हँडाचा गोलंदाज आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टाकतोय गोलंदाज जयेश. प्रथमच स्ट्राईकला येतोय फलंदाज सचिन. प्रथमच स्ट्राईकला आला सचिन. बघूयात पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत आहे. राईट लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाज जयेश. टाकण्यास सज्ज खेळण्यास सज्ज. फ्लोर लेनचा चेंडू होता. यार्कमध्ये चेंडू टाकला होता. तिथे सन्मान दिला. एक सेन्सिटिव्हिटी दाखवले खेळताना. एक धाव आपल्या खात्याचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाचं पुढे धावफलक पुढे करतोय. धावा संख्या होत आहे 3. 1 चेंडू आणि 3 धावा. चांगली सुरुवात म्हणायला लागेल. 1 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जयेश टू योगेश. दुसरा चेंडू फ्लोर लेनचा होता. भीमर पद्धतीचा होता. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. बॅकअप सुद्धा चांगलं होतं. पण नो चेंडू दिला जातोय. तर भीमर पद्धतीचा नो चेंडू दिला जातोय. थ्रीटचा चेंडू असेल दुसरा चेंडू. दिवागावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व अरविंद चंदू पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या मंचावर. धाव संख्या 1 चेंडू आणि 4 धावा. षटकातील दुसरा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टाकलेला चेंडू फ्रीटचा चेंडू होता. स्विंग इन मिस होतोय. विकेटवर कुठे पडूनच आतमध्ये जातोय चेंडू. डाट चेंडू जातोय. धावा संख्या आहेत 4. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. तिसरा चेंडू पुल केलाय. शॉर्टलेटच्या ठिकाणी जातोय. दन 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 करीत चौकार. पहिला चौकार येतो या डावातील आणि या मॅच मधील. धावा संख्या पुढे सरसावते. धावा संख्या होते 3 चेंडू 8 धावा. चांगली सुरुवात म्हणायला लागेल कोपरी संघाची. रिद्धिसिद्धी कोपरी संघाची. धावा संख्या आहेत 8. 3 चेंडू 8 धावा. स्पेअरलेगच्या दिशेने चांगला एक चेंड मारला होता. फटका 4 धावांसाठी चौकार गेला होता सीमा पार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. चौथा चेंडू जयेशाचा. फ्लर लेनचा चेंडू होता. यार्कमध्ये चेंडू होता. डॉट चेंडू जातोय. निर्धार चेंडू जातोय. दुसरा डॉट जातो या षटकातील. कमबॅक करतोय आपल्या बॉलिंगवर जयेश. चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. जयबालाजी संघासाठी. पुन्हा एकदा टाकण्यास सज्ज. फ्लर लेनचा चेंडू भीमर पद्धतीचा चेंडू आणि जातो डीच्या स्वरूपात. 2 भीमर चेंडू टाकले होते. आता गोलंदाज कुठेतरी बदलावा लागेल जय बालाजी संघाला. क्रिकेटचा नियम आहे. जर 2 भीमर पद्धतीचे चेंडू टाकले तर गोलंदाज नक्कीच बदलला जातो. धावा संख्या आहे 4 चेंडू आणि 10 धावा. चांगली सुरुवात आहे. 2 भीमर पद्धतीचे चेंडू टाकले तर आता गोलंदाज चेंज करावा लागेल.
तर गोलंदाजा चेंज होतो विवेक राईट आर्म राऊंड द विकेट. बॅटची इनर कट घेऊन जातोय झेल आणि झेल कार्ड बेंड होतोय. नो चेंडू असेल फ्रीट होता. फ्रीट चेंडू होता माफ करा. फलंदाज आपल्या फलंदाजी करता सुखरूप असेल. षटकातील शेवटचा चेंडू धावा संख्या 11. बॉलिंग मार्फत तयार विवेक. चांगला चेंडू होता पहिला चेंडू. शेवटचा चेंडू काय शॉट मारलाय देखना शॉट काहू कॉर्नरच्या दिशेने जातोय. व्हॉट ग्रेट शॉट. चांगली फलंदाजी करतोय फलंदाज सचिन. पहिला षटकार येतो या डावातील आणि या मॅच मध्ये. लांब आजच्या दिवसातील सर्वोत्तम उच्च माझा षटकार मारलाय सचिन याने. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या होतात बिनगडबाद 17. एक षटक बिनगडबाद 17. तर वैयक्तिक पहिला सांगिक दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज आफ्रिदी. राईट आर्म ओव्हर द विकेट. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ऑफ स्टंपचा थोडासा बाहेरचा चेंडू होता. अवंतर चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या होते 18. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार गोलंदाज आफ्रिदी. टाकल्या चेंडू इनसाइड आउट खेळलाय. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये. एक धाव भेटते. एक धावाने संघ पुढे सरसावत आहे. एक सेन्सिबल क्रिकेट खेळतोय फलंदाज योगेश आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये जर धावसंख्या आल्यात 17 आणि दुसरा षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी करतोय आफ्रिदी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. समोर असलेला एक उंचवर असा फलंदाज तोच सचिन. चांगला फटका तिथं बॅकअप चांगला देतोय मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक. जयेश चांगली क्षेत्ररक्षण करतो तिथं. धावसंख्या आहे त्या ठिकाणी आहे. धावसंख्या आहे तर 19. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत गोलंदाज आफ्रिदी तू सचिन. तिसरा चेंडू फिंगर लॉक केले होते. बॅटची कट घेऊन जाते डीच्या स्वरूपात. इष्टिरक्षकाच्या डोक्यावरून जाते. एक धाव भेटते संघाला. संघ पुढे सरसावते. एक धावाने धावसंख्या होतात 20. चांगली गोलंदाजी करते. कमबॅक करून देते गोलंदाज आफ्रिदी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. चौथा चेंडू आर्क मध्ये चेंडू होता पंचांकडे अपील करताना पण लेग स्टंपचा थोडासा बाहेर होता. चांगला चेंडू होता. यार्क मध्ये चेंडू होता. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणून समजला जाणार हा चेंडू. लेग बायच्या स्वरूपात जाते. एक धाव भेटते संघाला. संघ पुढे सरसावतो. धावसंख्या होत आहे त्या संघाच्या 21. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू आफ्रिदी टू योगेश. प्लेनचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटची इनर कट घेऊन जाते डीच्या स्वरूपात. एकदा भेटे संघाला. संघ पुढे सरसावतोय. धावसंख्या होत्या संघाच्या 22.
शेवटचा चेंडू मारलाय, पूल केलाय, पूल इज द सक्सेसफुल. 6 धावांनी बर होते. धावसंख्या जात आहेत 6 ने उचली घेते डायरेक्ट थेट 28च्या घरात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा 2 षटकानंतर धावसंख्या झाल्या तर 28. चांगला कमबॅक करून दिला होता पण शेवटचा चेंडूवर खर्चिक ठरतोय आफ्रिदी आपल्या गोलंदाजीवर. धावसंख्या आहेत 28. 2 षटकानंतर बिनगडीबाद 28. चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल फलंदाज सचिन आणि योगेश. जर कालचा विचार केला विशाल शहा आणि निखिल मडवी 91 धावाची पार्टनरशिप केली होती विरुद्ध सायना दिवा संघासमोर खेळताना विरुद्ध विशाल व निखिल याने 51 धावाची पार्टनरशिप केली होती पहिल्या विकेटसाठी. चांगली फलंदाजी केली होती कालच्या दिवसामध्ये. विशाल शहाने जरूर एक 50 मारली होती. 50 धावांचं अर्धशतक केलं होतं विशाल याने. धावसंख्या झाल्या तर 28. 12 चेंडू नंतर धावसंख्या झाल्यात 28. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतं गौरव पंचांच्या डावीकडून. फिरवलाय, स्टेट ड्राईव्ह केलाय, तिथं जातोय आमच्या थेट येते पायवलीन कक्षामध्ये षटकार. स्ट्रेट ड्राईव्ह केला होता, उचलला होता, लॉफ्ट केला होता चेंडू. डायरेक्ट 6 धावांसाठी येतोय. संघ जातो 6 धावाने. धावसंख्या होत आता 34. साईड चेंज केल्यात. राऊंड विकेट टाकण्याचा विचार केलाय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न जातोय तिथं काऊ करण्याच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक करतोय. 2 धावा व्यवस्थितरीत्याने पार पाडतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे दोघांची. दोघांचं तालमेल सुद्धा चांगलं. धावसंख्या 6 ने 2 ने पुढे जाते. धावसंख्या होत आहे 26. 36 माफ करा 36. चांगला चेंडू होता, लॉफ्ट केलाय तिथं. क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न होता. काय आपला तुम्ही ट्राय केले होते, काय एफर्ट्स दाखवला होता तिथे आफ्रिदीने. पण दुर्दैव म्हणायला लागेल आफ्रिदीचं आणि सदैव म्हणायला लागेल फलंदाज सचिन याचं. चांगला फटका होता लॉंग ऑनच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 42. बिनगडीबाद 42. जर विचार केला तर अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली 3 चेंडू शिल्लक आहेत अजूनही या षटकातील. पुन्हा एकदा बॉलिंग मार्ग तयार मारण्याचा प्रयत्न पण बॅटची कट घेऊन जाते बॅकफुट पॉइंटच्या दिशेने. एक धाव भेटते संघाला. संघ पुढे सरसावतोय. धावसंख्या होते बिनबाद 43. जर विचार केला तर 2 षटक अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. राईट आर्म राऊंड द विकेट टू सचिन. समोर एक बलवान असा फलंदाज सचिन. डेट चेंडू जातोय कुठेतरी. धावण्यात गफलत होते, फंबल होते चेंडू टाकताना. पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग टाकण्यास गौरव सचिनसाठी. डान्सिंग राऊंड एक विकेट खेळलाय आणि जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. हा उत्तुंग असा लांब लांब लचक षटकार. 6 धावाने बर होते. संघाची धावसंख्या होते 49. शेवटचा चेंडू असेल. 3रा षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या जात 49. बिनबाद 49. चांगली पार्टनरशिप होते दोन्ही फलंदाजामध्ये सचिन व योगेश. शेवटचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड विकेट खेळण्याचा प्रयत्न पण तिथं क्षेत्ररक्षक तसं चपळाने येतो. एक धावा खर्च होते. 3 षटकानंतर धावसंख्या होते 50 आणि ड्रिंक स्टॉली मैदानात जाते. कुठेतरी शरीराला पाणी खूपच आवश्यकता आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात जर विचार केला शरीरामध्ये पाणी जाणं खूपच गरजेचं आहे. तोच उपक्रम इथं श्रीकृष्ण मित्रमंडळ आपल्यासाठी ठेवल्या 3 षटकामध्ये. प्रत्येक 3 षटकामध्ये ड्रिंक स्टॉली मैदानात जाते, पाण्याची व्यवस्था केली जाते. श्रीकृष्ण मित्र मंडळ तिबा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2022 वर्ष 54व. या स्पर्धेचं महत्व म्हणजे पाहिलं तर लांब लचक 6-6, 7-7 फुटाच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला भेटतात या आमच्या पॅव्हिलियन कक्षामध्ये. जर विचार केला तर प्रकाश किसन मडवी यांचे वडील किसन मडवी स्मरणार्थ या ट्रॉफीज दिल्या जातात. दरवर्षी आमचे लाडके नाना प्रकाश किसन मडवी यांच्यातर्फे या ट्रॉफीज परिधान केल्या जातात. एक क्रिकेटवर खूप प्रेम असलेले आमचे लाडके नाना प्रकाश किसन मडवी सातत्याने आपली कामगिरी पार पाडतात श्रीकृष्ण मित्र मंडळामध्ये. श्रीकृष्ण मित्र मंडळ आणि जयभवानी मित्र मंडळाचे स्वतः अध्यक्ष सुद्धा आहेत प्रकाश किसन मडवी. जाऊया तर मैदानात 3 षटकानंतर धाव संख्या झाल्या तर 50. वैयक्तिक पहिलं सांघिक 4था षटक घेऊन येतोय ड्रिंक स्टॉली नंतर गोलंदाज जितेंद्र. पहिला चेंडू फिरकीमध्ये टाकलेला आहे, कव्हरच्या दिशेने मारला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय, 1 बॉम्ब सीमा पार चौका. धाव संख्या 4 ने बर होते. धाव संख्या होते 54. बिनगडबाद 54. एक चांगली पार्टनरशिप होते संघाची. दोन्ही संघामध्ये चांगलं तालमेल खेळतोय सचिन आणि खेळतोय फलंदाज योगेश. आपल्यातून फलंदाजी करतात, आपल्या घनगाठी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार गोलंदाज जितेंद्र. राईट आर्म राबून द विकेट. तू समोर असेल सचिन. मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटची इनर कट घेऊन जाते डीच्या स्वरूपात. एकदा भेटे संघाला आणि एकदा भेटे सचिनला. सचिन खेळतोय 35 धावसंख्येवर, वैयक्तिक 35 धावसंख्येवर खेळतोय सचिन आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी करतोय. 3 षटक 2 चेंडू नंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 55. धावफलक जर विचार केला बिनबाद 55. चांगली सुरुवात आहे संघाची कोपरी रिद्धी सिद्धी कोपरी संघाची. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार जितेंद्र. राईट आर्म ओव्हर द विकेट. टाकलेला चेंडू डान्सिंग ग्राउंड क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न पण पायचीची अपील केली होती. ते पंच प्रतीक मडवी बाला पायचीचे अपील ला नकार देताना धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 3 चेंडू नंतर धावसंख्या 55. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार गोलंदाज जितेंद्र टू सचिन. चांगला चेंडू फिंगर रोल केले होते. स्विंग मिस होते. डायरेक्ट जातोय थेट एसटी रक्षकाच्या हातात. तिथे एसटी रक्षक चांगली कामगिरी चोख पार पाडतोय. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी राहते. धावसंख्या आहे 55. कमबॅक करून देतो आपल्या संघाला गोलंदाज जितेंद्र. चांगली गोलंदाजी करतोय.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, काय गोलंदाजी केले, अफलातून गोलंदाजी, धार धार गोलंदाजी केले, डॉट चेंडू जातोय. जर विचार केला तिसरा सलग डॉट चेंडू टाकलाय. फिरकीचा जादूगर म्हटला तरी चालेल गोलंदाजाला. एक चांगला गोलंदाज जय बालाजी राबाडा संघाकडून खेळताना दिसतोय आपल्याला जितेंद्र. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर कमबॅक करून देतोय जितेंद्र आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील पुन्हा एकदा बालिक मार्फत तयार. टाकल्या चेंडू फ्लोअर लेनचा चेंडू होता. जातो तिथं जे जे करतोय डीप मध्ये आफ्रिदी. एक धाव खर्च होते, एक धाव आणि संघ पुढे जातोय. अब तक 56 धाबा संख्या 24 चेंडू नंतर 56. चांगली गोलंदाजी म्हटली तरी चालेल. विचार केला तर 6 चेंडू मध्ये 6 धाबा खर्च केलेत. एक कमबॅक करून दिला आपल्या संघाला जितेंद्रने. काय गोलंदाजी, खरंच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी केले. जर विचार केला तर अजूनही 12 चेंडू उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत. कितपर्यंत धावा समाचार घेतील फलंदाज रिद्धी सिद्धी कोपरी संघाचे. तर आजच्या दिवसातील 5वा सामना असेल RS-A11 गोठवली विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. दोन्ही संघाचे कर्णधार आला असेल तर आम्हाला उपस्थिती दाखवायचे आणि टास्क बॉस मंचावर यायचा आहे. एका इनिंग नंतर टास्क बॉस मंचावर यायचं आहे नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाचा 5वा षटक घेऊन तो गोलंदाज सुशांत. पहिला चेंडू, चांगला चेंडू होता. पायचीची दाद घेतले होते आणि पंच प्रतीक बाला थेट बाद देताना बाद होतोय एलबी डॉल्बीच्या स्वरूपातच. फलंदाज सचिन पायचीत बाद होतोय. पहिला हादरा बसतोय संघाला रिद्धी सिद्धी कोपरी संघाला 56 या धावसंख्येवर. विचार केला तर 36 या धावसंख्येवर बाद झालाय आपल्या संघाला. चांगली फलंदाजी करून बाद झालाय. जरूर कौतुक असेल या फलंदाजाचं. एका टाळ्याचा गजर केला तरी चालेल या संघाला. आपल्या संघासाठी खूपच चांगली आपल्यातून बॅटिंग केले, फलंदाजी केले. एक बॅटर सचिन याने. धाबा संख्या 56 वर एक विकेट, एक गडी बाद 56. 5व्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यास सज्ज गोलंदाज सुशांत. तर निवृत्त कॅन्डिडेट फलंदाज येतो कुणाल. सचिन याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो कुणाल. पुन्हा एकदा बालिक मार्फत तयार. सुशांत दुसरा चेंडू, 5व्या षटकातील दुसरा चेंडू कुणाल साठी. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, तिथं क्षेत्ररक्षण करतोय आणि अचूक फेकी करतोय अजय. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज सुशांत. आतापर्यंत 2 चेंडू खर्च केलेत, एकच धाव खर्च केले. 2 चेंडू टाकल्यानंतर 1 धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सुशांत याची. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार गोलंदाज सुशांत. टू योगेश. टाकल्या चेंडू, फ्लॉप केला, स्ट्रेट ड्राय केला तिथे क्षेत्ररक्षक आणि हा षटकार. 6 धावांनी बर होते. धाव संख्या जाते 63. कुठेतरी बॅक फुटवर होता फलंदाज योगेश. जर विचार केला तर संत गतीचं क्रिकेट खेळत होता. कुठेतरी मारण्यास यश मिळत नव्हतं, पण सक्सेस होता हा फटका जो लॉफ्ट केला होता स्ट्रेट ड्रायला. जातोय थेट षटकार. 6 धावांनी धावसंख्या झाल्या 63.
काय कॅच घेतले, अफलातून कॅच घेतले क्षेत्ररक्षक जितेंद्र. जितो कॅच, पकडो कॅच, जितो मॅच. चांगलं कॅच घेतले तिथं जितेंद्रने. गोलंदाजी करताना सक्सेस झाला होता गोलंदाज जितेंद्र. आता क्षेत्ररक्षण करताना सुद्धा सक्सेस होतोय. योगेशाच्या बारीचा अंत होतोय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय मैदानात. दहा चेंडू आणि 20 धाबांची एक घनाघाटू फलंदाजी केली होती योगेशाने. सलामीची जोडी परत ते मैदाना डगआउट मध्ये आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी, योगेशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. फलंदाज प्रदीप. 5व्या षटकातील 4था चेंडू. 5व्या षटकातील 4था चेंडू असेल. 5वा चेंडू. टाकलेला चेंडू. काय चेंडू होता. स्विंग इन अ मिस. जात थेटर यष्टिरक्षकाच्या हातात. डॉट चेंडू जातोय. षटकार खाल्यानंतर कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज सुशांत. धाबा संख्या आहे तर 63. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. टाकल्या चेंडू. पायचीची अपील केली होती पंचांकडे, पण पंच दात फेटाळताना धावा संख्या एक पुढे सरसावते लेग बायच्या स्वरूपात. बॅटकट लागलेलं आहे, माफ करा. धावा संख्या आहे 64. काय कमबॅक करून दिलंय गोलंदाज जितेंद्र आणि सुशांत याने. जर विचार केला 8 धाबा खर्च करून 2 गडी बाद केलेत सुशांत याने. 4थं आणि 5वं षटक, जसं ड्रिंक स्टॉल मैदानात गेल्यानंतर 3 षटकानंतर 4थं आणि 5वं षटक खूपच चांगलं टाकले. 12 चेंडूमध्ये 50, 18 चेंडूमध्ये कुठेतरी 50 धावा झाल्या होत्या, पण आता 12 चेंडूमध्ये जर विचार केला तर 2 गडी बाद 14 धावा आलेत. अजून एकही षटक शिल्लक आहे. बघूया आता कितपर समाचार घेतात फलंदाज कुणाल व प्रदीप. चांगली फलंदाजी करत होते दोघं जण सलामीला आलेले फलंदाज, एक सचिन आणि एक योगेश. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांगितलं 6वं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येते गोलंदाज जितेंद्र. 4थं षटक, आपला हातून गोलंदाजी, भारी गोलंदाजी. काय एफर्ट होता गोलंदाजीमध्ये, बघा आता शेवटच्या षटकामध्ये तसाच एफर्ट देतोय का गोलंदाजी करताना. पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू, निर्धार चेंडू, वाईट चेंडू जातो, अवंतर चेंडू जातोय. एक धावाने संघ पुढे जातोय 65. पुन्हा एकदा बॉलिंग टाकले आणि फर्निचर लिस्ट आहे. काय गोलंदाजी करतोय, स्विंग इन अ मिस. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय होतोय फलंदाज कुणाल. 3रा गड बाद होतोय, 3रा हादरा बसतोय रिद्धी सिद्धी कोपी संघाला. जर विचार केला सचिन व योगेशाचा चांगली फलंदाजी करत होते, पण दोन्ही संघ, दोन्ही सलामीचे फलंदाज परतल्यानंतर धावा संख्या कुठेतरी कमबॅक करतोय. बॉलिंग टाकताना गोलंदाज जितेंद्र आणि सुशांत. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडूवर फर्निचर डिस्ट्रॉय केला फलंदाजाला, तर कुणालाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय भरत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार गोलंदाज जितेंद्र. तो भरत मारलाय फटका, तिथं क्षेत्ररक्षक आहे, जातो वन बॉम्ब सीमा पार चौकार. आल्या आल्या आपल्या बॅट मधून एक चांगला फटका मारतोय, देखना फटका मारतोय 4 धावाने.
धावसंख्या पुढे जात आहे. धावसंख्या होत आहेत 69 69. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार गोलंदाज जितेंद्र. टाकल्या चेंडू पायाची तयारी बाद. काय गोलंदाजी करतोय, काय कमबॅक करतो आपल्या संघासाठी. मी म्हटलं होतं पहिल्या षटकात जर विचार केला, चौथ्या षटकामध्ये 6 धावा खर्च करल्या होत्या 6 चेंडू मध्ये. या षटकात जर विचार केला 2 गडी बाद करून देतो आपल्या संघासाठी. बरं त्याची जागा बनवून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो वंश. स्लॉगवरचं षटक हाताळताना गोलंदाज जितेंद्र. अजून जर विचार केला 3 चेंडू शिल्लक आहेत या डावातील. बघत कितपर्यंत समाचार घेतील 3 चेंडूवर गोलंदाज आणि फलंदाज. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार गोलंदाज जितेंद्र. राईट आर्मर राऊंड द विकेट टाकण्यास सज्ज केल्या सज्ज. टाकलेला चेंडू बॅटची कट घेऊन जातोय हवेमध्ये. शॉर्ट सिलेक्शन बरोबर होतं आणि तिथं दुर्दैव म्हणा तिथं चांगले क्षेत्ररक्षक करतोय क्षेत्ररक्षक आफ्रिदी. तर क्षेत्ररक्षकाकडे लक्ष द्यायचं, लागला असेल तर पाहायचं, तिथं काही इजा झाली असेल तर कळवायचं. आफ्रिदी व्यवस्थित आहे. ओके धन्यवाद. काय क्षेत्ररक्षक करतो आफ्रिदी आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला लागेल. दोघांचे तालमेल चांगलं. फलंदाज रिक्षा काढायचे रिक्षा. धावसंख्यात 72. अजूनही 2 चेंडू शिल्लक या डावातील. रिक्षा बाहेर काढायचे मैदानाचा डायरेक्ट. पूल केलाय आणि जाते पूल इज अ सक्सेसफुल. काय ग्रेट शॉट होता. वाट शॉट चांगला शॉट मारला होता. फलंदाज प्रतिभेने. धावसंख्या पुढे सरसावतात. धावसंख्या होत्यात 78. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू या डावातील. टाकला परत पूल केला. पूल सक्सेसफुल. गेट शॉट वाट शॉट बॅक टू बॅक 2 षटकार. संघ बॅक फुटवर असताना फ्रंट फुटवर घेऊन गेला. धावसंख्या झाल्या 84 आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असतील 85. चांगला स्कोर उभा केलाय रिद्धी सिद्धी संघाने. चार गडी बाद 84. जिंकण्यासाठी 85 धावाचं एक माफक आव्हान. 36 चेंडू आणि 85. काय आपल्यातून फटकेबाजी केले फलंदाज प्रतिभेने. लांब लचक 2 षटकार काऊ कॉर्नरच्या दिशेने. ग्रेट शॉट ग्रेट बॅटिंग एफर्ट खूपच चांगला दाखवलाय फलंदाज प्रतिभेने. चला स्पीडअप करा, मैदानात जायचंय. तर RS11 गोठवली आणि युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बस मंचावर यायचे.
माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करायचं मित्रांनो. छत्तीस चेंडू आणि 85 धाबा. चेंडू द्यायचा, चेंडू नवीन चेंडू द्यायचा आहे. आहे ओके ओके. 3 षटकानंतर नाणेफेकीचा कॉल केला जाईल. डिंग स्टॉल मैदानात गेल्यानंतर 3 षटकानंतर नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एकदा आवाज दिला जाईल तुम्हाला 3 षटकाच्या 2-3 चेंडू नंतर. चांगली फलंदाजी केली होती जर विचार केला तर प्रदीप, सचिन, योगेश. 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असतील 85. 85 टू विन. सलामीला आलेला फलंदाज आफ्रिदी, लाखन आणि आफ्रिदी सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकला येतो लाखन आणि नॉन स्ट्राईकला येतो फलंदाज आफ्रिदी. जर आफ्रिदीचा जर विचार केला तर जय भवानी आयोजकांमध्ये काय फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. लांब लचक षटकार मारले होते आपल्या बॅटमधून. एक चांगला फलंदाज आहे, अष्टपैलू फलंदाज आहे जय बालाजी संघाचा आफ्रिदी. प्रथमच स्ट्राईक. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते फलंदाज लाखन. जय बालाजी राबाडा संघाकडून प्रथमच सलामीची जोडी घेऊन आलेत फलंदाज लाखन आणि आफ्रिदी. राईट टर्म ओव्हर द विकेट स्वप्नील. पहिला चेंडू फ्लोअर लेनचा होता. सन्मान दिलाय, जातोय दुर्दैव करतोय तिथं. चांगलं क्षेत्ररक्षक होतं पण चेंडूची उचली घेतोय. थोडस चकतोय क्षेत्ररक्षक तिथे लॉंगांच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. धावसंख्येचा श्रीगणेश झालाय 2 धावसंख्येने. सचिन, स्वप्नील टू लाखन आणि बाद झालाय. चांगला झेल घेतला तिथं एसटी रक्षक योगेशाने. काटबियाने होत आहे. फलंदाज लाखन एक स्पोर्ट्समॅनशिप दाखवले, प्रामाणिकपणा दाखवला लाखन याने. बॅटची थेट कट लागली आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला झेल आणि स्वतः आपलं पॉपिंग क्रीच सोडताना बाद देताना एक चांगलं खरंच कौतुक असेल. प्रामाणिक क्रिकेट खेळतोय लाखन. एक
गरज आहे. जिथं तुम्ही प्रामाणिकपणा दाखवाल तिथं तुमचं नाव कुठेतरी घेण्यात मनापासून घेण्यात आवर्जून घेण्यात येईल. एक चांगली खेळी राखण्याची. दोन धावसंख्येवर पहिला हादरा बाद होतोय जय बालाजी राबाडा संघाचा. नवीन फलंदाज येतोय लाखा याची जागा भरून काढण्यासाठी सुशांत. गोलंदाजी करताना खूपच चांगली गोलंदाजी केली होती. फलंदाजी करताना भाऊ कितपर समाचार घेत गोलंदाजाचा. पुन्हा एकदा बालिक मार्फत तयार गोलंदाज स्वप्नील राईट आर्म वर द विकेट टू सुशांत. पहिला चेंडू सुशांतसाठी त्याचा मारल्या चेंडू स्ट्रेट ड्राय केला. ते क्षेत्ररक्षक धावतो चपलेले आढळून काय क्षेत्ररक्षक असेल जरी फेकी चुकीचे असेल तरी क्षेत्ररक्षक भारी केलंय. दोन धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. चांगला क्षेत्ररक्षक केलंय. चांगला एफर्ट आहे फिल्डिंग करताना. त्याचं नाव काय नाव काय तो फिल्डिंग केलं त्याचं नाव काय गोनू याने चांगली सोनू याने चांगली क्षेत्ररक्षण केले तिथं. पुन्हा एकदा बॉलिंग मारत टाकलाय चेंडू लाफ्ट केलाय गेलाय षटकार. 6 धावांसाठी जाते उंचवरून गेला हा षटकार. मिड विकेटच्या डोक्यावरून गेला हा कौकोनाच्या दिशेने षटकार. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होतात 10. 4 चेंडू नंतर धावसंख्या झाले 10. चेंडू द्यायचा चेंडू बॉल गेला चेंडू द्यायचा. चौदा पूर्णांक 20च्या सरासरीने धावसंख्या उभारायच्या 85. अजूनही जर विचार केला 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पुन्हा एकदा बालिक मार्फत तयार गोलंदाज स्वप्नील तू सुशांत. चांगला शॉट सिलेक्शन व्यवस्थित चांगला फटका मारला होता. ते झेल घेतोय. शॉट सिलेक्शन करताना थोडासा चुकीचा ठरतोय फलंदाज सुशांत. दुसरा हादरा बसतोय जय बालाजी राबाडा संघाला. 10 धावसंख्येवर. सुशांत जागा भरून काढण्यासाठी सुशांत याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जितेंद्र. चांगली गोलंदाजी केली होती. फलंदाजी करताना कितपर यश भेटेल जितेंद्रला बघूया तर मैदानात. शेवटचा चेंडू सन्मान दिला. अरे झेल उडाले होता आपल्या फॉलो थ्रू मध्ये पण झेल थोडासा दुर्दैव म्हणायला लागेल गोलंदाजाचं आणि सदैव म्हणायला लागेल आफ्रिदीचं. एक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक होतंय. धावसंख्या होत्या 2/10. चांगला चेंडू
स्विंग इन अ मिस. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक घेऊन आला गोलंदाज प्रभाकर. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या गुडलेनचा चेंडू होता. ऑफ स्टंपच्या थोडासा आत आला होता चेंडू. इंग स्विंग झाला होता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार प्रभाकर जिंकण्यासाठी. टाकलेला चेंडू जातोय कार्पेटच्या साईडने. तिथं क्षेत्ररक्षक फंबल होतोय. धावसंख्या होते आता 11. पुन्हा एकदा बालिक मार्फत तयार गोलंदाज प्रभाकर तू आफ्रिदी. बघा कितपत समाचार घेतो आफ्रिदी. तिसरा चेंडू आला बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित आलेला आहे. उंची जास्त वर गेलेला चेंडू बाद होतोय. तिथे आफ्रिदी मोठा हादरा बाद होतोय राबारे संघाचा आफ्रिदीच्या स्वरूपात. आफ्रिदीची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो इस्रार. एक डावकर हाताचा फलंदाज. जर विचार केला मागच्या आठवड्याचा 6 चेंडू मध्ये 19 धाबा पाहिजे होत्या राबाडा संघाला. उत्तुंग असे षटकार मारले होते याच इस्रारने. बघ कितपत समाचार घेतो आता या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार गोलंदाज प्रभाकर तो जितेंद्र. टाकलेला चेंडू इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न जातोय. तिथं क्षेत्ररक्षक चपलेले चांगली फळ क्षेत्ररक्षण करतो तिथं क्षेत्ररक्षक. बाद होतोय. इस्रार 2 धावा भेटतील संघाला. इस्रार विकेट घालवतोय स्वतःची रनआउटच्या स्वरूपात. एक चांगला होता फलंदाज. काय इथं असेल तालमेल व्यवस्थित नव्हतं दोघांचं. 2 धावा जरूर भेटल्या होत्या पण तिसऱ्या धावाचा प्रयत्न होता पण नाराजी व्यक्त करतोय इस्रार. बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. षटकातील अवंतर चेंडू होता. वाईटचा इशारा होता पंचांचा. एक धाव पुढे सरसावते. पंचाने निर्णय कळवायचा आहे. डीच्या स्वरूपात जातोय. एक धाव भेटे संघाला. धाव संख्या झाल्यात 15. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार गोलंदाज प्रभाकर. 2 विवेक. चांगला चेंडू स्विंग इन अ मिस जातो थेट यष्टीच्या हातात. निर्धार चेंडू जातोय. डाट चेंडू जातोय. धाव संख्या आता 12 चेंडू आणि 15 धाबा. आता मात्र जिंकण्यासाठी धाबा संख्या असतील 24 चेंडू आणि 70 धाबा. 24 चेंडू आणि 70 धाबा. तर माझा आवाज RSA गोठवली
11 संघाला जर येत असेल आणि युनायटेड स्पोर्ट ऐरोली संघाला येत असेल तर दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचं. एकच षटक, हे षटक झाल्यानंतर तिसरं षटक झाल्यानंतर टॉस का बॉस मैदानावर मंचावर यायचं आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर, वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक टाकलाय, पूल केलाय. ते धावत क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातो, डीच्या स्वरूपात एक धाव भेटते स्वेलेकच्या दिशेने. एक धावाने संघ पुढे सरसावतोय. संघाच्या धावसंख्या होत्या 16. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. स्वप्नील टू जितेंद्र, टाकलेला चेंडू मारलाय, स्ट्रेट ड्राय केलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावर, लॉबच्या डोक्यावरून जातोय षटकार. चांगला चेंडू उडावला होता, जातोय 6 धावांनी धावसंख्येने भरतोय संघ, जातोय पुढे. धावसंख्या होत आहे 22. षटकातील तिसरा चेंडू, पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. स्वप्नील जितेंद्र, पुन्हा एकदा केलाय, लॉफ्ट केला तिथं. पुल इज सक्सेसफुल 6 धावांसाठी. मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. का मी परतलोय त्याचं उत्तर देताना जितेंद्र, तिसरी धाव काढताना बाद होण्याची शक्यता होती जितेंद्र, पण जर विचार केला तर इसरार स्वतः आपला विकेट दर्ज करतोय आणि परत पॅव्हलियन मध्ये. का मी परतलोय याच कारणामुळे का काय, बॅक टू बॅक दुसरा षटकार मारतोय जितेंद्र. मी म्हटलं होतं बॉलिंग टाकताना खूपच चांगली गोलंदाजी केली होती जितेंद्र याने, तसेच फलंदाजी करताना बॅटर जितेंद्र याच्या बॅट मधून जातात बॅक टू बॅक दोन लांब लचक षटकार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. स्वप्नील टू जितेंद्र, पुन्हा एकदा मारण्यात चकलेत, थोडासा स्विंग झाला होता चेंडू. चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केलंय गोलंदाज स्वप्नील आले. धाव संख्या आता 28. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. स्वप्नील टाकल्या चेंडू, पूल केलाय तिथं थोडासा आणि गपलत होते, जाते बनबम सीमा पार चपकार. गप्पत करतोय क्षेत्ररक्षक प्रभाकर तिथे आणि जातोय घनकळते का चौकार काऊ कॉर्नरच्या दिशेने. धावसंख्या झाली 32. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. स्वप्नील टू जितेंद्र, चांगली फलंदाजी करतोय, कमबॅक करून देतोय संघाला. शेवटचा चेंडू, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग राऊंड विकेट आणि येतोय. तर नाणेफेकाचा कॉल घेण्यासाठी यायचंय. RS गोठवली युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली दोन्ही संघाचे कर्णधार टास्क पास मध्ये यायचंय.
तर आजच्या दिवसातील 5वा सामना रंगतोय RSA गोटोली विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. तर नाणेफेकीचा कॉल बोलताना युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली तर आलाय छापा. तर नाणेफेकीचा कॉल जिंकला RSA गोटोली संघाने. तर दादा प्रथम काय स्वीकारशील तू? क्षेत्ररक्षण घेण्याचा आमचा निर्णय आहे. मी एक प्रश्न विचारतो, काय या आयोजनाबद्दल बोलशील? काय असेल तुझी रणनीती आणि काय असेल या विकेट बद्दल तुझी माहिती? बऱ्याच वेळेला मी बघितलं तुला खेळताना या मैदानावर, काय सांगशील या आयोजनाबद्दल? नक्कीच श्रीकृष्ण मित्रमंडळाचं हे भव्य आयोजन असतं नेहमीच. तसेच क्रीडांगणही खूप सजवलेलं आहे. खेळपट्टीही चांगली असते. हमेशा ती फलंदाज गोलंदाज दोघांना साथ देणारी असते. तसेच त्यांचं आयोजनसुद्धा खूप चांगलं आहे. थँक्यू दादा, ऑल द बेस्ट असेल तुला मॅचसाठी. तर यानंतर होणारा 5वा सामना आजच्या दिवसातील फ्रेश मॅच RSA गोटोली विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. तर नाणेफेकीचा कॉल RSA गोटोलीने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर जाऊया तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये चालू असलेली मॅच पाहण्याचा. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी असतील बघूया तर धावा. 18 चेंडू आणि 47 धाबांची आवश्यकता. विचार केला 15.75 च्या सरासरीने धाबा संख्या उभ्या राहायच्यात. जय बालाजी राबाडा संघाला चांगली फलंदाजी केली होती फलंदाज जितेंद्र याने. बघत आता 18 चेंडू 47 धाव संख्या, एक चांगलं आव्हान आहे 85 धाव संख्येचं. बघत समाचार कितपर घेत आहेत. विवेक फलंदाजी करण्यास तयार, बॅटर आणि बॉलर बॉलिंग टाकण्यास तयार. पहिला चेंडू 4थ्या षटकातील. काय गोलंदाजी करतोय. गुडलेनचा चेंडू होता, डॉट चेंडू जातोय, निर्धार चेंडू जातोय, स्विंग इन मिस होतोय हा चेंडू. काय गोलंदाजी करतोय प्रभाकर, कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा दुसरा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट टू विवेक. शॉर्टा प्लेनचा चेंडू होता, बॅटची कट घेऊन जातो डीच्या स्वरूपात. एकदा भेटे संघाला. पुन्हा एकदा बॉलिंग मारता तयार गोलंदाज प्रभाकर. पुल केलाय, लॉफ्ट केला होता चेंडू, जातोय षटकार लॉंगॉनच्या दिशेने. विवेकच्या बॅटमध्ये धावा संख्या झाले तर 45. पंधरा चेंडू आणि 40 धाबा. 40 धाबा 15 चेंडू. जय बालाजी संघ की रिद्धी सिद्धी कोपरी संघ, कुठला संघ जिंकेल? पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. 14 चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. शाटा प्लेनचा चेंडू होता, बॅटची कट घेऊन जातो डीच्या स्वरूपात. धाव संख्या होत 46. जिंकण्यासाठी धाव संख्या असते 14 चेंडू आणि 39 धाबा. 14 चेंडू 39 धाबा. कुठेतरी षटकार चौकार येणं गरजेचं आहे. बॅक करायला पाहिजे संघाला. असा काहीतरी एफर्ट करून दाखवेल का विवेक? चांगली बॅटिंग लाईन आहे जय बालाजी संघाची.
पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. टाकल्या चेंडू आणि बाद. पायची तर बाद होतोय. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात गडी बाद होतोय. 5वा हादरा बसतोय राबाडा संघाला 46 धाव संख्येवर. आता फलंदाज जातोय विवेकाची जागा भरून काढण्यासाठी साहिल. गाडी काढायचं गाडी. तर नवीन फलंदाज झाला साहिल प्रथमच स्ट्राईकला. प्रभाकर बॉलिंग टाकताना चांगली गोलंदाजी करतोय प्रभाकर. शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न जातो तिथं डीप मध्ये क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक सचिन. आता मात्र जिंकण्यासाठी धावा संख्या असेल 12 चेंडू आणि 38 धावा. विचार केला प्रत्येक षटकामध्ये 19 धावा संख्या उभारणं गरजेचं आहे. 19चा रन रेट असेल जर विचार केला तर 12 चेंडू 38 धावा. 38 धावा 12 चेंडू 6 उत्तुंग षटकार. बघूया तर जय बालाजी राबाडा की रिद्धी सिद्धी कोपरी कुठला संघ जाईल पुढच्या फेरीत खेळण्यासाठी. पहिला चेंडू मारलाय काय फटका मारलाय देखला स्वेरलेकच्या दिशेने. खरंच आजच्या दिवसातील सुंदर असा फटका मारलाय. ग्रेट शॉट यार. फलंदाज साहिल. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता पुल केला होता. पुल सक्सेसफुल झाला 6 धावांनी. धावा संख्या झालेत 53 आणि जिंकण्यासाठी आता धावा संख्या असेल 11 चेंडू 32 धावा. आल्या आल्या समाचार घेतलाय कर्पूत समाचार घेतलाय गोलंदाज अनिल याचा. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन आला तो अनिल रिद्धी सिद्धी कोपरी संघाकडून. बघूयात 11 चेंडू आणि 32 धावा. मी म्हटलं होतं 6 षटकार उत्तुंग मारायला लागतील संघ जय बालाजी राबाडा संघाला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. पुन्हा एकदा मारणं तर चकतायत. बॅटची कट घेऊन जातं डीच्या स्वरूपात. एकदा बेटे संघाला. संघ पुढे सरसावतोय. संघाची धाव संख्या होते 54. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी धाव संख्या असतील 10 चेंडू आणि 31 धावा. अवांतर चेंडू पंचांचा इशारा येतोय. अवांतर चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. समीकरण बदललं 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावा 30 धावा 10 चेंडू. पंचावन्न धावा स्कोर फलकावर लागलेत. 10 चेंडू 30 धावा. बॉलिंग मार्फत तयार. गोलंदाज पुन्हा एकदा टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता
पण बॅटची कट घेऊन जाते डीच्या स्वरूपात. एक धाव वर होते, संघाची धाव संख्या पुढे सरसावते. 56 धावा होत आहेत, अब तक 56. षटकातील चौथा चेंडू, पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. अनिल मारला चेंडू, कौकोनाच्या दिशेने मिड विकेटच्या डोक्यावर गेला. छटकार, काय फटका, देखना फटका होता. यामध्ये चेंडू टाकला, उचलून घेतला होता फटका. चेंडू आला होता बॅटच्या रडर मध्ये, पाठवला षटकाराच्या प्लॉट मध्ये. समीकरण बदलतंय. आता मात्र 8 चेंडू आणि 24 धाबा. 4 षटकार मारायचे. मी म्हटलं होतं 6 षटकार मारणं गरजेचं आहे. 8-23, माफ करा 8-23. मी म्हटलं होतं 6 षटकार मारणं गरजेचं आहे. 2 षटकार आलेत. जर या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले तर देखणी मॅच होईल. एक काटे की चुरस, काटे की टक्कर म्हणायला लागेल. बघूयात पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. गोलंदाज अनिल. ओहो, काय चेंडू होता. स्विंग इन मिस, डायरेक्ट इष्टरक्षकाच्या हातात जातोय. कमबॅक करतोय. समीकरण बदलत आहे. 7-23, 7 चेंडू आणि 23 धाबा. निर्धार चेंडू जातोय. चांगलं कमबॅक केलंय. 6 चेंडू आणि 23 धाबा. तर बाद होतोय, रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. फलंदाज साहिल. 6 चेंडू आणि 23 धाबा. 23 धाबा, 6 चेंडू. लांब लचक 4 षटकार मारण्याची गरज. जर विचार केला, एक विक्रम जरी आहे नावावर ऋषी काटे. संघाला 4-6 चेंडू मध्ये 24 धाबा पाहिजे होत्या. कुमार 11 संघाला काय फटके मारले होते. लगातार त्या 4 चेंडूवर 4 षटकार मारले होते आणि सामना जिंकून दिला होता ऋषी काटे याने कुमार 11 संघाला. तर नवीन फलंदाज येतोय शिरीष. साहिल याची जागा भरून काढण्यासाठी शिरीष. 6 चेंडू 23 धावा. जितेंद्रच्या बॅट मध्ये, मनगटामध्ये ताकद आहे. जर विचार केला, 4थ्या षटकामध्ये अफलातून फलंदाजी केली होती. 23 धावा काढल्या होत्या 4थ्या षटकामध्ये. तेवीस धावा कुठल्या होत्या बघूया आता. कितपर समाचार घेतो या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवर तयार होतोय सोनू. राईट हँड आराम द विकेट. टाकल्या चेंडू, दाट चेंडू जातोय. डीच्या स्वरूपात जातोय, बायच्या स्वरूपात जातोय. एक धाव भेटते संघाला. समीकरण बदलते. 5 चेंडू आणि 22 धाबा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. गोलंदाज सोनू. मारलेला चेंडू लॉफ्ट केला, जातोय षटका. लॉंगरच्या दिशेने जातोय षटका. काय फलंदाजी करतोय, काय गोलंदाजी करतोय. मागच्या डावामध्ये गोलंदाजी खूप चांगली गेली होती. या डावामध्ये फलंदाजी करतोय. स्वतः संघाला खांद्यावर घेताना जितेंद्र. 4 चेंडू
16 4 चेंडू 16 धावा 16 धावा 4 चेंडू कोण जिंकणार कोण पराभूत होणार बघूया आता क्रिकेट आहे क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे वैयक्तिक 33 धावसंख्येवर खेळतोय जितेंद्र बघूया आता कितपर समाचार घेतोय पुन्हा एकदा बालिक मार्फत तयार टाकल्या चेंडू पुढे जाऊन मारला मी म्हटलं होतं खरंच खूपच चांगली फलंदाजी करतो उत्तुंग लांब लचक षटकार मारलेत पहिला षटकार त्याच दिशेने दुसरा षटकार जो मारला दानशीन ग्राउंड विकेट खेळून षटकार मारलाय तो 3 चेंडू आणि 10 धाबा आणि 3 चेंडू जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळली जाईल अजूनपर्यंत या टुर्नामेंट मध्ये सुपर ओव्हर झालेला आहे होतंय का बघूया आता सुपर ओव्हर की सामना विजय करून देता जितेंद्र की सामना विजय करून देते गोलंदाज सोनू बॉलिंग मार्फत तयार गोलंदाज सोनू तू जितेंद्र पुन्हा एकदा चांगला चेंडू होता मस्त चेंडू टाकला होता सुंदर चेंडू होता आता मात्र समीकरण बदलत आहे 2 चेंडू 10 2 चेंडू 10 धावा पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार मारलेला चेंडू सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर होईल 1 चेंडू 4 धावा काय कमबॅक करून दिलाय फलंदाजी करताना जितेंद्र मी म्हटलं होतं त्याच्या मनगटामध्ये जरूर ताकद आहे टीम मीटिंग घ्यायची नाही मॅच चालू करायची आहे स्पीडअप करायचं अजून 2 सामने खेळायचे आहेत आपल्याला ती गाडी काढायची गाडी कोणाची गाडी आहे मैदानातून गाडी काढायची वॅगनर गाडी आहे ती काढायची आहे आमचे समाजसेवक असतील तिथं तर त्यांनी ती गाडी काढायची आहे गोपी ती गाडी काढून घ्यायची तिथं थांबायचं थोडा वेळ गोपी कुठलीही गाडी येऊन देऊ नका 1 चेंडू 4 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी 1 चेंडू 4 धावा आणि वैयक्तिक खेळतोय 44 धावसंख्येवर जर षटकार आला तर संघ जिंकेल आणि स्वतःची आणि 50 धावा काढेल आणि या स्पर्धेची 6वी 50 होईल का माफ करा 43 धावसंख्येवर खेळतोय बॉलिंग मार्फत तयार शेवटचा चेंडू 1 चेंडू 4 धावा हृदयाचे ठोके वाढताना जय बालाजी संघ की कोपरी 11 कोपरी संघ रिद्धी सिद्धी कोपरी कुठला संघ पुढच्या फेरीत जाईल बघूयात मैदानात कोणी जाऊ नये सामना जिंकला तरी डीच्या स्वरूपात जात आणि संघ जिंकतोय रिद्धी सिद्धी कोपरी पुढच्या फेरीत दाखल होतोय रिद्धी सिद्धी कोपरी चांगली फलंदाजी केले फलंदाज जितेंद्र अक्षरशः डोळ्याच्या पारणामधून फटके मारले होते बॅटीच्या रडार मधून लांब लचक फटके मारले होते खरंच आपल्यातून एफर्ट दाखवला जितेंद्रने एकच चांगला फलंदाज खरंच आपल्या संघासाठी खूप मेहनत केली चांगले फटके मारले
स्वतः प्रभाकर त्यांना हात मिळवताना त्यांची पाठ थोपटताना गोलंदाज आणि